तर आपण इथे लाईव्ह आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य बघतोय. संजय कपूरला आता अखेरचा निरोप देण्यात येतो. उद्योगपती संजय कपूर याचं 7 दिवसांपूर्वी इंग्लंडमध्ये निधन झालं होतं आणि त्याला या ठिकाणी आता अंतिम निरोप देण्यात येतो. या ठिकाणी त्याची पहिली पत्नी करिश्मा कपूर देखील त्या ठिकाणी उपस्थित आहे. करीना कपूर आणि करिश्मा कपूर या दोघी बहिणी त्या ठिकाणी त्याला अंतिम विदाय देण्यासाठी उपस्थित आहेत. कपूर खानदानातील सर्वच मान्यवर या ठिकाणी संजय कपूरला अंतिम निरोप देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपण ही दृश्य बघतोय. संजय कपूर याचा थोड्याच वेळात अंतिम प्रवास चालू होईल. उद्योगपती संजय कपूर यांचं निधन झालेलं आहे 7 दिवसांपूर्वी आणि त्यांचं पार्थिव अखेर आता भारतामध्ये परतलेलं आहे. तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघतोय संजय कपूरला अखेरचा निरोप देण्यासाठी कपूर फॅमिली या ठिकाणी आलेली आहे. करिश्मा कपूर या ठिकाणी रडतानाची दृश्य आपण बघतोय. अतिशय दुःख झालंय करिश्मा कपूरला. पती संजय कपूर यांचं निधन झालंय. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्याचं इंग्लंडमध्ये निधन झालं आणि आज अखेर 7 दिवसांच्या प्रवासानंतर त्याचं पार्थिव हे भारतात आणण्यात आलं. संजय कपूरची मुलगी या ठिकाणी उपस्थित आहे. सोबतच त्याचा मुलगा देखील या ठिकाणी उपस्थित आहे आणि पत्नी करिश्मा कपूर देखील या ठिकाणी उपस्थित आहे. निश्चितच आपल्याला तो सीन आठवत असेल ज्यावेळी करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचा विवाह सोहळा होता आणि आताचं ही दृश्य बघा. डोळ्यांचा ठाव घेणारे ही दृश्य आपण या ठिकाणी बघतोय. संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांचा विवाह सोहळ्याची दृश्य आपण बघितली होती आणि आज पुन्हा संजय कपूरला करिश्मा कपूर अंतिम विदाय देतानाची ही दृश्य आपल्याला पाहून आपल्याला निश्चितच गहिवरून आल्याशिवाय राहणार नाही. करिश्मा कपूर आणि करीना कपूर त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. करिश्मा कपूरला या ठिकाणी अश्रू अनावर उद्यानाचं दृश्य आपण बघतोय. संजय कपूरच्या अंतिम प्रवासासाठी हा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. संजय कपूरचा मित्र परिवार असेल, त्याचे नातेवाईक असतील, या ठिकाणी त्याला अंतिम निरोप देण्यासाठी आलेले आहेत. संजय कपूरचे चाहते सोबतच करिश्मा कपूरचे देखील चाहते या ठिकाणी आलेले आहेत. संजय कपूर आणि करिश्मा कपूर हे काही कारणास्तव विभक्त झाले होते आणि त्यांचा विवाह हा जास्त काळ टिकू शकलेला नव्हता. परंतु करिश्मा कपूरनं आपलं या ठिकाणी मन राखत संजय कपूरच्या अंतिम विदाईसाठी ती या ठिकाणी दाखल झाली आहे आणि अगदी काही क्षणात संजय कपूर यांचा हा अंतिम प्रवास सुरू होईल. करिश्मा कपूरची आई देखील त्या ठिकाणी उपस्थित आहे. खान फॅमिली देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सैफ अली खान असेल, त्यासोबतच करिश्माची बहीण करीना कपूर त्या ठिकाणी असेल, करीना खान त्या ठिकाणी असेल, या ठिकाणी आलेली आहेत संजय कपूरला अंतिम निरोप देण्यासाठी. 7 दिवसांच्या प्रवासानंतर आता संजय कपूर याचा अंतिम संस्कार होतोय. संजय कपूरचा मुलगा देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याला देखील या ठिकाणी अश्रू अनावर झालेले आहेत. बॉलिवूडसह उद्योग परिसरात या ठिकाणी शोककळा पसरल्याचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते. आमचे प्रतिनिधी वैष्णवी जोगदंडे त्या ठिकाणी आहेत आणि वैष्णवी ही सगळी लाईव्ह आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. संजय कपूरला आता अखेरचा निरोप देण्यात येतो. पत्नी करिश्मा कपूर त्या ठिकाणी दाखल झालेली आहे. अगदी थोड्याच वेळात संजय कपूरचा अंतिम प्रवास त्या ठिकाणी चालू होईल. आपण बघतोय करिश्माला अतिशय दुःख झालंय, तिच्या मुलालाही अतिशय दुःख झालंय.
दोघं मायलेक एकमेकांच्या गळ्यात पडून रडतायत आणि ही दृश्य भारत न्यूज आपल्यापर्यंत दाखवत आहे. आमच्या प्रतिनिधी वैष्णवी जोगदंडे त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याही लाईव्ह एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. करिश्मा कपूरला आपल्या पतीच्या जाण्यानं दुःखद झटका बसला. बॉलिवूडचे अनेक मान्यवर त्या ठिकाणी आलेले आहेत संजय कपूरला अंतिम विदाई देण्यासाठी. तर संजय कपूरचा हा अंतिम प्रवास भारत न्यूज मराठीनं आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला. आपण बघतोय संजय कपूरला अगदी थोड्याच वेळात अंतिम निरोप दिला जाईल. त्याचा अंतिम प्रवास थोड्याच वेळात चालू होईल. अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. करिश्मा कपूरला अश्रू अनावर झालेले आहेत. करिश्मा कपूरचा मुलगा देखील या ठिकाणी रडतानाची ही दृश्य आपण बघतोय. सैफ अली खान त्या दोघांना देखील या ठिकाणी समजावतोय. करिश्मा कपूर असेल तिचा मुलगा असेल त्या दोघांना सैफ अली खान या ठिकाणी समजावतानाची ही दृश्य आपण बघतोय. खरं तर अतिशय दुःखद अशी घटना संजय कपूर याचं हृदयविकाराच्या झटक्याने झालेलं निधन आणि करिश्मा कपूर यांना बसलेला हा दुःखद झटका. आपल्या साडूला या ठिकाणी अंतिम विदाई देण्यासाठी सैफ अली खान देखील या ठिकाणी आलेला आहे. खूप मोठ्या प्रमाणात जनसमुदाय या ठिकाणी उसळल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. संजय कपूरला हा अखेरचा निरोप आणि या ठिकाणी उसळलेला जनसमुदाय आपण पाहतोय. भारत न्यूजच्या प्रतिनिधी वैष्णवी जोगदंडे त्या ठिकाणी आहेत आणि आमचे कॅमेरामॅन विठ्ठल कुलकर्णी देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. दोघंही ही सगळी दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. भारत न्यूज नेहमीच आपल्यापर्यंत सटीक खबरे पोहोचवत असतं आणि आज देखील आता संजय कपूरचा अंतिम प्रवास भारत न्यूज मराठी HD हा आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. संजय कपूरला ज्या गाडीमध्ये त्याचं पार्थिव ठेवण्यात येईल ती गाडी देखील आता फुलांनी सजवण्यात आलेली आहे. त्यामुळे संजय कपूरचा हा अंतिम प्रवास आता सुरू झाल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. त्याची जी बॉडी आहे ती या गाडीमध्ये ठेवण्यात येईल आणि आताच नुकतीच त्याची बॉडी उचलण्यात येते आहे. संजय कपूरचा हा अखेरचा प्रवास आणि या स्मशानभूमीमध्ये आपण बघतोय संजय कपूरच्या चाहत्यांची त्याला अखेरणीचा निरोप देण्यासाठीची ही तोबा गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कपूर खानदानाचा जावई आज अनंतात विलीन होणार आहे. संजय कपूरचं हे अंतिम दर्शन घेण्यासाठी जनसमुदाय उसळलेला आहे. करिश्मा कपूर देखील या ठिकाणी रडतानाचं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपल्या पतीला अंतिम निरोप देण्यासाठी करिश्मा कपूर या ठिकाणी दाखल झालेली आहे. खरं तर काही कारणास्तव संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांचा विवाह टिकू शकला नव्हता. परंतु आता या ठिकाणी करिश्मा कपूर आपल्या पतीला अंतिम निरोप देण्यासाठी आलेली आहे आपल्या मुलासह. तिचा मुलगा देखील काही वेळापूर्वीच आपल्याला रडताना पाहायला मिळाला. करिश्मा कपूर या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि आपल्या पतीला अंतिम निरोप देतानाची ही भावनिक दृश्य करिश्मा कपूरची भारत न्यूज मराठी HD या ठिकाणी टिपत आहे. वैष्णवी जोगदंडे आणि आमचे प्रतिनिधी विठ्ठल कुलकर्णी दोघंही त्या ठिकाणी आहेत आणि ही दृश्य ते आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. अगदी काही क्षणात संजय कपूरला अग्निमुख देण्यात येईल. संजय कपूरचा हा अंतिम प्रवास भारत न्यूज वरती.